नाही, आता पत्रकारावर झालेला हा भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। जे लोक सगळं तर राज्यात आता बजबजपुरीच झाली आहे। कोणी काही करतोय, कोणी अवैध वसुली करतोय, कोणी दादागिरी करून खंडणी वसूल करतोय। म्हणजे राज्य हे आता कायद्याचं राहिलंच नाही आणि त्यावर कोणी जर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्याला बदलून काढा अशीच व्यवस्था आता सरकारकडून होताना दिसत आहे। आज जो झालेला हल्ला आहे, सत्य उघडकीस आणताना पत्रकारांना जर अशा पद्धतीने मारहाण होत असेल, गंभीर दुखापत होत असेल तर हे निषेधार्थ आहे। सरकार म्हणून गृह खात्याने ही जबाबदारी घेऊन कारवाई तातडीने केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे आणि ही प्रवृत्ती पुन्हा डोकं वर काढणार नाही, त्याला ठेचलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। विश्व हिंदू परिषदेने बजरंग दलाने मागणी केली आहे, नवरात्र उत्सवात जे गरबा खेळले येतात त्यामध्ये गैर हिंदूंना प्रवेश दिला जाऊ नये, त्यांचं आधार कार्ड तपासण्यात यावं किंवा वराह। हे काय ठेकेदार आहेत काय, मालक आहेत काय हिंदूंचे? विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल का हिंदूला विकत घेतले त्यांनी? कोणी काय करावं स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलेलं आहे। कोणाला कोणत्या उत्सवात घ्यावा, सर्वांना माणसांना संविधानाने जोडण्याचं काम केलेलं आहे। हा देश सर्व धर्म समभाव म्हणून सर्वांचा आदर करणारा आहे आणि तिथे जर काही चुकीचं घडत असेल तर निश्चितपणे कोणी असू देत ती कारवाई झाली पाहिजे। पण अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःची पोळी शेकण्याचं पाप जर करत असतील तर महाराष्ट्र आणि देश यांना माफ करणार नाही।